ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका तर आता जबरदस्त झाली. एक नाही, दोन नाही, तर आता अनेक खुलासांनी, रहस्यमयी खुलासांनी ही मालिका भरलेली आहे आणि आता त्याचाच प्रत्यय आपल्याला या एपिसोडमध्ये येणार आहे. 9 मार्चच्या भागामध्ये प्रिया नाटक करत आता कल्पनाचे डोकं दाबते, पण तिला अचानकपणे मैनावतीचा फोन आल्यामुळे ती थोडीशी गडबडले आणि आई तुझं डोकं दुखायचं तर थांबलं ना?" असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते, "हो, तू दाबलंस म्हणून डोकं दुखायचं बरचसं थांबलं." मूर्ख कल्पनाला तर काही अक्कलच नाहीये, कुणावरती विश्वास ठेवायचा, काय विश्वास ठेवायचा. त्यानंतर गडबडीत प्रियाला आलेला फोन इकडे सायलीने पाहिलाय आणि प्रियाच्या पर्समधून पडलेलं क्रेडिट कार्ड पण पाहिलंय. ताबडतोब ती आता घाईघाईत ते कार्ड घेते आणि तिकडून आता निघते. सायली विचार करते, नाही काहीतरी गडबड आहे, प्रिया कुठेतरी चाललेली आहे लपून छपून आणि गडबडीत निघाली, याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. मग आता सायली सांगायला लागते, आई मी हे ना खिरीचा डबा न्यायलाच विसरलेत, तर मी यांच्यासाठी खीर घेऊन येते. यावरती कल्पना म्हणते, ठीक आहे जा तू. त्यानंतर मग आता सायली खीर घेऊन ज्या वेळेला इकडे आता निघालेली आहे, तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य हे आता प्रियाच्या बद्दल बोलत आहेत. चैतन्याला अर्जुन सांगतोय की आता तिचा ब्लड ग्रुप हा आता AB पॉझिटिव्ह आहे आणि तन्वीचा O निगेटिव्ह होता. यावरती आता चैतन्य म्हणतोय, अरे देवा, म्हणजे म्हणजे ही तन्वी नाही आहे, मग ही आहे कोण? ही इथे कशासाठी आली? ही तोतई तन्वी बनून आली आणि रविराज काकांना कळलं पण नाही. अर्जुन म्हणतो, तिचंच भांड आपल्याला फोडायचं आहे. आता काहीही झालं ना तरी सुद्धा तन्वी ही खरी तन्वी नाहीये, हे सत्य सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी काहीही करायला लागलं ना तरी सुद्धा बेहत्तर. पण या वेळेला तिला आता माफी नाही, चुकीला माफी नाही, असं म्हणत अर्जुन आता खूपच चिडलाय. चैतन्यला तर आता हे सगळं काय चाललंय काही कळायला मार्ग नाहीये. तोपर्यंत इकडे आता प्रियाचा पाठलाग करत सायली रिक्षेने चाललेली असताना ती आता अर्जुनला कॉल करते. अर्जुनला कॉल करून ती सांगते की आत्ताच मी प्रियाला गडबडीमध्ये बाहेर पडताना पाहिलेलं आहे. प्रिया या सगळ्यामध्ये आता गडबडीत बाहेर पडले, पण खरं सांगू का, तर ती काहीतरी आपल्यापासून सत्य आता लपवते आहे अशी मला शंका आली, म्हणून मी तिचा पाठलाग करत इथपर्यंत आलेली आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे तू एक काम कर, तिचा पाठलाग कर आणि काय आहे ना ते मला कळव. असं म्हटल्यावर ती सायली सांगते, ठीक आहे. आणि त्यानंतर फोनवरती बोलता बोलता इकडे आता सायली सांगायला लागते, अहो हे काहीतरी वेगळंच आहे, ती सदा आणि मैना यांच्या घरी आले हो. त्यावरती अर्जुन म्हणतो, काय तू थांब तिकडेच, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो. यावरती ती म्हणते, नाही नाही तशी काही गरज आहे असं मला वाटत नाहीये, तुम्ही तिकडे खरंच येऊ नका. यावरती तो म्हणतो, हे बघ तू हँडल करशील का सगळं? सायली सांगते, बिलकुल चिंता करू नका, मी सगळं सगळं हँडल करेन. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुनला जरा टेन्शनच आलंय. त्याला आता काहीच कळत नाहीये की नक्की आता काय चाललंय आपल्यासोबत. म्हणून आता अर्जुन ताबडतोब इकडे थांबतोय तिच्या फोनची वाट पाहत. प्रिया आता मैना आणि सदाम यांच्या घरामध्ये गेले. सायलीला जरा आश्चर्यच वाटलंय, काय नक्की चाललंय काय नाही तिला काही कळायलाच मार्ग नाहीये. म्हणून आता ती तिकडे थांबते आणि आता त्यांचं काय चाललंय बोलणं हे चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत आहे. बरं तोचपर्यंत इकडे आता ती सांगायला लागते, मैना आलीस पोरी आलीस, बरं झालं तू आता आलेली आहेस, असं म्हणत ती आता खूपच खुश होते. आणि त्यानंतर लगेचच सांगायला लागते, हे बघ खरं सांगू तर आता खरंच तुझी खूप आठवण येत होती. यावरती प्रिया म्हणते, किती खोटारडेपणा आता कराल, तुम्हाला माझी आठवण कधी आणि काय येते ही गोष्ट मला काही माहीत नाही आहे का? मला सगळं माहिती आहे, तुम्ही आता किती चालू माणसं आहात ते. यावरती ते म्हणते, असं नाही ग, कधीतरी येत जा, या आई बापाची सुद्धा आता आठवण ठेवत जा. असं म्हणत हे दोघं जण तिच्याशी बोलत आहेत. सायलीला या गोष्टी काही ऐकू येत नाहीत, पण तिला एक गोष्ट दिसलेली आहे की प्रियाने तिच्या आता म्हणजे पर्समधून पैसे काढलेत आणि खूप सारे पैसे आहेत, कमी जास्त नाही आहेत, हे खूप सारे पैसे आता तिने त्या दोघांना देऊ केलेत. हे पाहिल्यावर ती सायलीला मोठा धक्का बसलाय. प्रियाच्या हातून तर एक सुद्धा पैसा आता सुटत नाही आणि असं असताना ती या दोघांना इतके पैसे का देते? सायलीला आता मात्र डाऊट आलाय. आणि त्यानंतर मग आता प्रिया सांगते, काम तर आपलं फत्ते झालं पाहिजे, मी जे सांगितलंय तसंच घडलं पाहिजे, हे पैसे. असं म्हटल्यावर ती सायली विचार करते, कसले पैसे दिलेत काय माहिती. आणि त्यानंतर ती अर्जुनला कॉल लावते. अर्जुन म्हणतो, काय झालं? यावरती ती सांगायला लागते, तुम्हाला खरं सांगू का, तर इकडे प्रियाने सदा आणि मैना या दोघांना पैसे दिलेत. मला खरंच कळत नाहीये की तिचं काय चाललंय, ती असं का करते आहे, तिच्या हातून एक दमडा सुटत नाही. मग असं असताना ती पैसे देऊन का हे सगळं करून घेते? अर्जुन सांगतोय, मला सुद्धा काहीच कळायला मार्ग नाहीये, काय झालंय तरी काय असं?
यावरती मग आता सायली सांगते मी बघते काय करायचं ते. अर्जुन म्हणतो हे बघ तिकडे जे काही होईल ना ते मला सगळं सगळं कळव, मला कळलं पाहिजे. सायली सांगते तुम्ही चिंता करू नका, मी आता इकडे जे काही घडेल ते तुम्हाला तिकडे कळवते, तुम्ही येऊ नका. मग आता इकडे प्रिया जायला निघते. निघताना प्रिया आता साधारणपणे वळून पाहते, तिला कोणीतरी दिसतंय असं वाटतं, पण दुसऱ्या सेकंदाला कोणी नाहीये असा फालतू आत्मविश्वास ठेवत तिकडून निघून जाते. तोपर्यंत मग आता इकडे सायली विचार करते नशीब हिने मला पाहिलेलं नाहीये. मग त्यानंतर ज्या वेळेला आता इकडे सायली आतमध्ये यायला निघते. सदा आणि मैना दोघं जण बोलत असताना सदा सांगत असतो एक काम कर, आत्ताच्या आत्ता हे पैसे ठेव, अगं कोणी आलं तर आपल्याला बरोबर अडकवण्याचा प्रयत्न करतील, तुला कळतंय का, पैसे ठेवून दे. मैना पैसे ठेवायला जाणार तितक्यात सायली दार वाजवते आणि दार वाजवून लगेचच आता इकडे सायली समोर येते. सायलीला समोर पाहिल्यावरती दोघं जण चपापलेत आणि त्यानंतर मैना पैसे लपवते. त्यावरती लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते पैसे लपवायचं काहीच कारण नाहीये, मी तुमचे पैसे पाहिलेले आहेत. बोला का, हे का पैसे दिले तुम्हाला प्रियानी, असं म्हटल्यावरती आता मात्र सदा मैना दोघंही गडबडलेत आणि आता ते सत्य लपवण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. तोपर्यंत इकडे आता प्रिया पैसे देऊन घरी आले. घरी आल्यावरती पूर्णाची तिला म्हणते अगं तन्वी मला जरा कॉफी हवी होती, कॉफी देशील का. यावरती प्रिया म्हणते कॉफी मी देऊ, माझ्या हातची कॉफी तुला चालेल का. यावरती ती म्हणते अगं हो तुझ्याच हातची कॉफी मला पाहिजे. प्रिया विचार करते चला मी जे काही नाटक करत आहे ते नाटक आता यशस्वी होतं याचीच ही पोहोचपाती पावती आहे. ही म्हातारी माझ्याकडे आता मात्र कॉफी करून मागत आहे. मग प्रिया लगेचच कॉफी करण्यासाठी आज जाते. बस पूर्ण मग आता ती लगेचच कॉफी करण्यासाठी आत जाते. ज्या वेळेला ती कॉफी करण्यासाठी आत गेलेली आहे आणि त्याच वेळेला ती कॉफी करण्यासाठी गेल्यावरती पूर्णाची मात्र आता तिला सांगते की मला आता इन्स्टंट कॉफी नको आहे, मला म्हणजे फिल्टर कॉफी लागते. यावरती ती म्हणते काय फिल्टर कॉफी, ठीक आहे. पूर्णाची आता इकडे प्रियाची खूप मोठी धमालच करत असते आणि त्यानंतर प्रिया सांगते ठीक आहे मी तुला इन्स्टंट कॉफी पटकन करून देते. असं म्हणत लगेचच प्रिया आता इन्स्टंट कॉफी बनवण्यासाठी लागते. त्यावरती आता इकडे तिची कॉफी सांडते लवणते, तिला कळतच नाहीये कशी बनवायची आहे, काय करायचं आहे आणि त्यानंतर प्रियाची चांगलीच भंबेरी उडालेली आहे. त्यानंतर पूर्णाची तिला हे कर ते कर असं मुद्दाम का कोणास ठाऊक पण आता बोलण्यामध्ये गुंतवून ठेवत आहे आणि प्रिया मात्र आता थोडीफार गडबडलेली आहे. बरं हे सगळं चालू असताना आता इकडे मैनावती सांगायला लागते हे बघ सायले, आता तुझ्या नवऱ्याने आम्हाला घरी आणलं होतं, पण त्यानंतर ज्या वेळेला तुझ्या नवऱ्याने घरी आणलं पण नंतर आम्हाला हकलून दिलं ना, मग असं असताना पुन्हा इकडे तू का आलेली आहेस. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे तुझ्या नवऱ्याने आम्हाला हकलल्यावरती पुन्हा येऊन आता तुम्ही आम्हाला त्रास का देताय. यावरती सायली सांगायला लागते मला कळत नाहीये की तुम्ही आता प्रियाकडून का पैसे घेतलेत. हे जोपर्यंत मला सत्य समजत नाहीये तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन वाट पाहतोय अजून फोन का नाही सायलीचा आलाय. तोपर्यंत एक क्लायंट आलेले आहेत. क्लायंट आले तरी सुद्धा अर्जुनचं अजिबात लक्ष नाहीये. अर्जुनला या सगळ्यामध्ये आता इकडे कळतच नाहीये की सायलीचा फोन का लागत नाहीये आणि तो खूपच अस्वस्थ आहे. आणि चैतन्य क्लायंट गेल्यावरती म्हणतात काय रे, हे आपले क्लायंट होते, या क्लायंटकडे तुझं अजिबात लक्ष नाहीये, तुझं चाललंय तरी काय. आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो अरे सायली गेले तर सायलीचा अजून काही फोन सुद्धा नाहीये, ती अजून आलेली सुद्धा नाहीये, मला आता खूपच चिंता तिची वाटती आहे. सदा आणि मैना यांच्या घरी गेले प्रियाचा पाठलाग करत. असं म्हणत असतानाच तो आता सायलीला कंटिन्युअसली कॉल करतोय पण सायलीचा कॉल काही लागत नाहीये. बरं आता हे सगळं होत असताना इकडे आता सायलीचा फोन स्विच ऑफ म्हणून तो चिडलाय आणि तितक्यात फोन लागलाय. सायली म्हणते हे बघा माझ्या मिस्टरांचा फोन आलाय, तुम्ही जर का खरं सांगितलं नाहीत की प्रियाने तुम्हाला का पैसे दिले होते तर आत्ता त्यांना कॉल करेन आणि आत्ता त्यांना मी सांगेन की आता हे सगळं तुम्ही केलेलं आहेत आणि पोलिसांना घेऊन या बोलवू. यावरती सदा मैना गडबडतात आणि ते सांगायला लागतात नको सायली असं काही करू नकोस. हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही हे काही केलेलं नाहीये, आम्हाला पैशाची गरज होती आणि प्रियाने आम्हाला मदत केली. त्यावरती सायली म्हणते हो पण प्रियाने का तुम्हाला मदत केली, असं काय प्रियाचं आणि तुमचं देणं घेणं झालंय की ज्याच्यामुळे कुणालाही मदत न करणारी प्रिया तुम्हाला मदत करत आहे.
त्यावरती सदा मैना दोघं जण गडबडलेत आणि सायले, अगं काय बोलतेस, आम्हाला एक दिवशी रस्त्यामध्ये ती सापडली होती आणि त्यावेळेला आम्ही तिच्याकडे कर्ज मागितलं, पण आम्ही तिचे पैसे व्याजासकट परत करणार आहोत. सायलीला हे म्हणणं काही पटत नाहीये, पण त्यावरती हे दोघं जण आपल्या मतावरती ठाम आहेत की असं. सदा सांगतो, हो, हे इतकं आणि इतकं सत्य आहे, बाकी काहीही नाहीये. सायलीला विश्वास पटत नसला तरी यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. काहीतरी यांच्याकडून गडबड आहे असं आता ती विचार करते आणि सदा सांगायला लागतो, आम्हाला कोण देणार पैसे ग, आमच्याकडे हाय कोण, तुझ्यासारखी काही मंडळी आहेत का की आम्हाला पैसे देतील, तू पण आम्हाला नाकारलंस, त्यानंतर आमच्याकडे कोणता पर्याय नव्हता, मग या प्रियाने आम्हाला पैसे दिले आणि म्हणून आम्ही पैसे घेतले. तरी सुद्धा सायलीला का कुणास ठाऊक याच्यावरती विश्वास बसत नाहीये आणि ती विचार करते ते काही नाहीये, या लोकांवरती मला आता नजर ठेवायला पाहिजे. काहीही झालं ना तरी सुद्धा ही लोक खोटं बोलतायत हे मात्र नक्की. मग सायली तिकडून निघालेली आहे. इकडे आता अर्जुनचा फोन आणि बाहेर पडून ती अर्जुनला कॉल करते. चिडलेला अर्जुन आता तिला सांगतोय, काय चाललंय काय, म्हणजे आता मी तुला किती वेळा कॉल केला, काय चाललंय, मला खरंच कळत नाहीये, हे सगळं काय घडतंय. यावरती सायली सांगते, हे बघा, मी सदा मैनाकडे गेले होते, पण आता त्यांनी सांगितले की प्रियाने पैसे दिलेत, तुम्ही फोनवरती बोलू नका, मी ताबडतोब तिकडे येते, मग आपण बोलूया. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ताबडतोब ये, मी इकडे तुझी वाट पाहत आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली अर्जुनच्या ऑफिसला जायला निघाले. ज्या वेळेला सायली अर्जुनच्या ऑफिसला निघते तोपर्यंत इकडे आता प्रियाला फोन आलेला आहे मैनावतीचा. ती आता सांगण्याचा प्रयत्न करत आहे की इकडे सायली आली होती, पण आता इकडे पूर्णाजीने हिला कामाला लावलंय. प्रेक्षकांनो, पूर्णाजीने कामाला लावल्यामुळे प्रिया आता टोटली गडबडलेली आहे आणि प्रिया विचार करते, नाही नाही काय करू, आणि पूर्णाजी चिडले, अगं फोन ठेव, तुझं चाललंय काय, आणि प्रिया फोन कट करते. मैनावती विचार करते, आता ह्या पोरीपर्यंत पोहोचू कशी, हिला कसं सांगू की सायली इकडे आली होती म्हणून. नाही नाही काहीच कळायला मार्ग नाही, पण हिला सांगायला तर पाहिजे की सायली इकडे आली होती. इकडे तोपर्यंत आता हा देश सोडून जाण्याची तयारी करत असलेली साक्षी आपल्याच घरामध्ये चोरासारखी शिरले आणि सगळी कॅश घेऊन बाहेर पडते आहे. आणि ती विचार करते, काय माझ्यावरती वाईट दिवस आलेत की घरामधून कॅश घेऊन आता इकडे मला असं लपत बाहेर जायला लागत आहे. आणि त्याच वेळेला एक माणूस पाहतो की हुडी घातलेली माणूस किंवा बाई महिपतच्या घरातनं बाहेर पडते आणि त्याच वेळेला आपल्याला दाखवलं जातं की त्या माणसाला अर्जुन आणि चैतन्य याने ऑलरेडी सांगितलेलं असतं की खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे या मुलीला कुठे इकडे आजूबाजूला पाहिलं तर मात्र नक्की आम्हाला कळवा. आणि त्याचमुळे लगेचच तो माणूस अर्जुन सायलीला फोन करायला निघतो, चैतन्य अर्जुनला फोन करायला निघतो. इकडे प्रियाची कॉफी सांगते, पूर्णाजी परत कॉफी करायला सांगते. प्रिया कॉफी देऊन पुन्हा मैनाला फोन करायला निघणार, पण त्याच वेळेला पूर्णाजी तिला थांबवते आणि ही सगळी भांडी घासून घे हा, त्याशिवाय अजिबात जाऊ नको, असं आता म्हणायला लागते. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत घडलेला प्रकार आता सायली येऊन सगळं अर्जुनला सांगते. अर्जुन आणि चैतन्याला काहीच कळायला मार्ग नाहीये, काय आहे हे सगळं, म्हणजे आता सदा आणि मैना हे दोघं जण अशा पद्धतीने प्रियाकडून पैसे का घेत आहेत, नक्की आता काय घडलंय, असं म्हणत आता इकडे हे दोघं जण गडबडलेले आहेत. बरं, त्याच वेळेला यांची ही चर्चा चालू असताना अचानकपणे तो माणूस फोन करतोय आणि आत्ताच्या आत्ता इकडे महिपतच्या इथून आम्ही काहीतरी पाहिलं असं आता सांगायला लागतोय. महिपतच्या इथे एक माणूस पाहिला, माणूस होता का बाई होती हे मात्र काहीच माहिती नाहीये, पण आता ती व्यक्ती मात्र आता काळी हुडी घालून होती. त्यावरती लगेचच आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, महिपतच्या इथे एक माणूस, आणि तो सायलीकडे पाहतो आणि सायली गडबडते, काय झालं काय. यावरती सायली म्हणते, काय महिपतच्या इथे तुम्ही का हे लावलेलं आहेत, कुणाला भेटायचंय तुम्हाला. यावरती लगेचच आता मात्र इकडे अर्जुन सांगायला लागतो, काही नाही, आम्हाला या सगळ्यामध्ये आता काहीतरी लीड मिळाली होती ना म्हणून. आणि मग सायलीला सांगतो की तुला या घरामध्ये तुला घरी येताना काय कारण सांगितलं. सायली म्हणते, मी खीर तुम्हाला घेऊन येते असं तुम्हाला सांगितलं होतं आणि म्हणूनच खीर घेऊन आले. अर्जुन म्हणतो, खीर दे आणि जा लवकर घरी. असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्यवरती अर्जुन चिडतो, का हे सगळं बोललास तू. तो म्हणतो, मला काय माहिती की तू आता सायली बहिणीला काय सांगितलेस नाही काय नाही. इकडे तोपर्यंत अर्जुन सायली आता कशा पद्धतीने मैनावती, सदाशिव आणि प्रियाला पकडायचं याचं प्लॅनिंग करत आहेत प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मग आता प्रिया कशी अडकली जाणार पाहणार रंजक ठरणार.